बातमी एक महत्त्वाची। छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवादी यांच्या दरम्यान एक मोठी चकमक सुरू आहे। नारायणपूर हा गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला भाग आहे आणि इथे जंगलात माओवाद्यांच्या मोठ्या नेत्यांना सुरक्षा दलानं घेरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। गेल्या 1.5 तासापासून या ठिकाणी चकमक सुरू आहे। काही माओवादी ठार झाले असून काही माओवादी या चकमकीत जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजूनही दोन्ही बाजूंना बेछूट गोळीबार सुरू असून ही चकमक थांबल्यानंतर त्यात किती जीवितहानी झाली हे स्पष्ट होणार आहे। मात्र गेल्या 1.5 तासापासून सुरू असलेल्या चकमकी संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत गडचिरोलीहून आहेत। महेश, काय त्याबद्दलचे अपडेट? गडचिरोली जिल्ह्याला लागून हा छत्तीसगडचा नारायणपूर जिल्हा आहे आणि नारायणपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे। त्या भागात नारायणपूर दंतेवाडाच्या बॉर्डरवर माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन सुरक्षा दलांच्या हाती लागलं होतं आणि माओवाद्यांचे मोठे नेते त्या ठिकाणी बैठक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर माओवाद्यांना घेरण्यात आलं। त्यावेळी माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला, जवानांकडून गोळीबार सुरू आहे। प्रत्युत्तरात दोन्ही बाजूने तुफान गोळीबार या ठिकाणी सुरू आहे। यात काही माओवादी ठार झाल्याची शक्यता आहे आणि काही माओवादी जखमी झालेले आहे। मात्र संपूर्ण चकमक थांबल्यानंतर आपल्याला नेमकं त्यामध्ये किती माओवादी ठार झाले हे कळू शकेल, कारण हा भाग घनदाट जंगलाने वेढलेला आहे। मोबाईल नेटवर्क नाही। सॅटेलाइट फोनवरून बस्तरचे वरिष्ठ सुरक्षा दलातले अधिकारी या संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत। मदतीसाठी अतिरिक्त कुमक सुद्धा त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली आहे। एकूणच ही चकमक थांबल्यानंतर आपल्याला नेमकं माओवाद्यांना किती मोठा हादरा बसला आहे हे स्पष्ट होईल। मार्च 26 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जे विधान आहे त्याला अनुसरूनच सुरक्षा दलांची भूमिका या ठिकाणी गेल्या काही दिवसात आपल्याला दिसून आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज माओवाद्यांना घेरण्यामध्ये सुरक्षा दलांना यश आलेलं आहे। आता नेमक्या चकमकीत किती यश मिळालं हे आपल्याला चकमक थांबल्यानंतर स्पष्ट होईल। बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी महेश।